वैद्यकीय क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंगमध्ये आपण नेहमी पाहतो तिथे अचूकता अत्यंत स्पष्ट असते. म्हणजे एखादा हाड मोडलं की एक्स-रे मशीनमध्ये ती पांढरी रेष अगदी लख्ख दिसते ना. हो, अगदी स्पष्ट. डॉक्टर फक्त तिथे बोट ठेवून सांगतात की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. मोडलंय किंवा नाही मोडलं हे अगदी स्वच्छ आणि बायनरी असतं. पण जेव्हा आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि विशेषतः शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा असं वाटतं की ती एक्स-रे मशीन अचानक बिघडलीये. खरंय. तिथे सगळंच ग्रे एरियात गेल्यासारखं वाटतं. अगदी. आपण एका अशा प्रशासकीय चक्रव्यूहात प्रवेश करतो जिथे सर्व काही कागदपत्रे आणि नियमांच्या जाळ्यात अडकलेले असते. द डीप डाईव्हच्या या सखोल विश्लेषण सत्रात स्वागत आहे. आज आपण याच चक्रव्यूहाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आजचा आपला विषय आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीची 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि त्यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पार्ट 1चा फॉर्म. हो, जो सर्वात जास्त कन्फ्युजिंग वाटतो बऱ्याच जणांना. बरोबर. आणि आजची ही चर्चा आपण काही अत्यंत महत्त्वाच्या माहिती स्रोतांवर आधारित करत आहोत. मराठी बोल, मराठी कॉर्नर आणि आकाश एज्युटेक सोल्युशन या लोकप्रिय यूट्यूब चॅनल्सवरील मार्गदर्शनाचा आपण आधार घेतलाय. आणि सोबतच प्राध्यापक प्रमोद रमेश राऊत, जे औंधच्या राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेजमध्ये उपशिक्षक आहेत, त्यांच्या अत्यंत अचूक मार्गदर्शनाचे मुद्देही आपण यात समाविष्ट केले आहेत. त्यांनीही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रे, फी आणि कॉलेज निवड खूप छान समजावून सांगितली आहे. हो, त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. तर आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की 10वी नंतर खूप तणावपूर्ण वाटणाऱ्या या 11वी प्रवेशाच्या पार्ट 1 नोंदणी प्रक्रियेची अगदी अचूक आणि सोपी माहिती समोर आणणे. कारण हा पार्ट 1 केवळ माहिती भरण्याचा फॉर्म नाहीये, तर विद्यार्थ्यांचीही एक प्रकारे डिजिटल ओळख बनत असते राज्याच्या दप्तरी. अगदी बरोबर. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. मुळात ही प्रवेश प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यांवर आधारलेली आहे ना. पहिला टप्पा म्हणजे हा पार्ट 1, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सामाजिक प्रवर्गाची ओळख प्रस्थापित केली जाते. आणि दुसरा टप्पा म्हणजे पार्ट 2, जो नंतर येतो. बरोबर, जो 10वीचा अधिकृत निकाल लागल्यानंतर सुरू होतो. तिथे प्रत्यक्ष कॉलेजेसचे पर्याय निवडायचे असतात. पण इथली सर्वात मोठी गोम अशी आहे की पार्ट 1 भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी तेच. जोपर्यंत पार्ट 1चा पाया भक्कमपणे रचला जात नाही, तोपर्यंत पार्ट 2ची दारं उघडतच नाहीत. 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत ही नोंदणी चालणार आहे. अच्छा, म्हणजे एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे. या प्रवासाची सुरुवात mahafyjc.admission.in या अधिकृत पोर्टलवरून होते. हो, वेबसाईटची लिंक अगदी महत्त्वाची आहे. तिथे गेल्यावर सर्वात आधी स्टुडंट रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून स्वतःचा एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो. आणि हीच पहिली पायरी आहे. तिथे प्रशासकीय प्रणाली काही मूलभूत प्रश्न विचारते, जसे की 10वीची परीक्षा महाराष्ट्रातून दिली आहे की राज्याबाहेरून. आणि विद्यार्थी फ्रेशर आहे, रिपीटर आहे की प्रिव्हियसली पास्ड आहे. म्हणजे हे 3 वेगवेगळे पर्याय तिथे असतात. हो, आणि हे पर्याय केवळ माहिती गोळा करण्यासाठी नाहीत, तर सिस्टमवरील ताण व्यवस्थापित करण्यासाठी असतात. फ्रेशर म्हणजे जे याच वर्षी पहिल्यांदा परीक्षा देत आहेत, जो सर्वात मोठा गट असतो. अगदी त्यांचाच लोड सिस्टमवर जास्त असतो. रिपीटर म्हणजे ज्यांना मागील परीक्षेत अपयश आलं होतं आणि ते पुन्हा प्रयत्न करत आहेत. आणि प्रिव्हियसली पास्ड म्हणजे जे आधीच पास झालेत पण 11वीला प्रवेश घेतला नव्हता. अच्छा, म्हणजे शिक्षण विभागाला यामुळे आधीच अंदाज येतो की किती विद्यार्थ्यांचा भार येणार आहे. बरोबर. आणि यानंतर जेव्हा मुख्य फॉर्म उघडतो तेव्हा तिथून पुढे खरी रंजक माहिती सुरू होते. हो, कारण तिथे शैक्षणिक बोर्ड निवडायचं असतं. तिथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे SSC आणि मग CBSE, ICSE असे बरेच पर्याय दिसतात. होय. आणि इथेच एक जादू होते. जर विद्यार्थ्याने महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडले तर प्रक्रिया एकदम सोपी होते. मी बघत होतो ते फक्त स्वतःचा 10वीचा सीट नंबर आणि आईचं नाव टाकायचं आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं. आणि सगळी माहिती आपोआप फॉर्मवर येते, नाव, वर्ष, सगळंच. म्हणजे एखाद्या अम्युजमेंट पार्कमधील VIP फास्ट ट्रॅक पाससारखं वाटतं मला. हां, छान उदाहरण आहे. जिथे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना थेट आणि विनासायास प्रवेश मिळतो. पण जे इतर बोर्डाचे विद्यार्थी आहेत, CBSE किंवा ICSEचे, त्यांना मात्र प्रत्येक रकाना स्वतः टाईप करावा लागतो. म्हणजे असं उघड भेदभाव का असावा प्रशासकीय पातळीवर? वरवर पाहता हा भेदभाव वाटतो, पण तांत्रिकदृष्ट्या हे ई-गव्हर्नन्सचं उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा संपूर्ण डेटाबेस या प्रवेश पोर्टलच्या सर्व्हरशी जोडलेला असतो. अच्छा, म्हणजे ते डायरेक्ट बॅकएंडला कनेक्टेड असतं? हो, तुम्ही सीट नंबर टाकला की प्रणाली थेट बोर्डाच्या सर्व्हरला प्रश्न विचारते आणि सेकंदात माहिती ओढून घेते. वेळ तर वाचतोच, पण स्पेलिंगच्या चुकाही टळतात. पण सीबीएसईच्या बाबतीत तसं नसतं. नाही, कारण ते राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड आहे. त्यांचा डेटाबेस राज्याच्या पोर्टलशी थेट जोडलेला नसतो. प्रायव्हसीचे नियम असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मॅन्युअली माहिती भरावी लागते. आणि तिथं मग खूप सतर्क राहावं लागतं. अगदी. कारण नावात एखादी जरी चूक झाली तर प्रत्यक्ष प्रवेश घेताना फार मोठी प्रशासकीय अडचण येऊ शकते. म्हणजे हा सर्वस्वी तांत्रिक सुविधेचा भाग आहे. हो. बरं, एकदा का हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार झाला की तो सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वच मार्गदर्शक व्हिडिओजमध्ये आणि प्राध्यापक राऊत सरांनीही यावर खूप भर दिलाय. हो, कारण पासवर्ड विसरला तर पार्ट 2च्या वेळी खूप गोंधळ उडतो. नक्कीच. आता आपण मुख्य फॉर्मकडे वळूया. लॉग इन केल्यानंतर तिथे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसतो, जो सुरुवातीला लाल रंगात इनकम्प्लीट दाखवत असतो. हां. तिथे वैयक्तिक माहिती, पत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेचा युडाईस कोड आणि इंडेक्स नंबर भरायचा असतो. हो, तो UDIC कोड. बऱ्याच जणांना हा कोड माहीतच नसतो. खरं तर हा प्रत्येक शाळेला शासनाकडून मिळालेला एक युनिक नंबर असतो. विद्यार्थ्याची शाळा नेमकी कोणती, ती कोणत्या जिल्ह्यात आहे, हे सिस्टमला या एका नंबरवरून समजतं. आणि जर तो माहीत नसेल तर तो 10वीच्या हॉल तिकीटवर किंवा शाळेच्या शिक्क्यावर सहज सापडतो. किंवा शाळेत विचारलं तरी सांगतात. अच्छा, हा टप्पा पार केल्यावर फॉर्मचा सर्वात नाजूक आणि गुंतागुंतीचा भाग सुरू होतो. तो म्हणजे आरक्षण आणि कॅटेगरी निवडण्याचा. हो, रिझर्वेशन. तिथे प्रशासकीय गुंतागुंत सर्वात जास्त असते. SC, ST, OBC, NT, ओपन असे अनेक पर्याय आहेत. आणि या व्यतिरिक्त 1% अनाथांसाठी आरक्षण, अपंगत्व, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक आणि मायनॉरिटी असेही पर्याय असतात. मला ते हे म्हणजे एका मोठ्या बुफे जेवणासारखं वाटतं. बुफे जेवण ते कसं? म्हणजे बघा ना, जेवण खूप सारे उपलब्ध आहे, पण ताटात तेच घेता येईल जे तुम्हाला पचवता येईल. म्हणजेच ज्याचे तुमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. हां, अगदी योग्य उपमा आहे. कारण विद्यार्थी कधी उत्सुकतेपोटी किंवा जास्त संधी मिळतील म्हणून स्वतःकडे सर्टिफिकेट नसतानाही येस करून बसतात. आणि तिथेच मोठी गडबड होते. समजा कुणी पुराव्याविना येस केलं तर नंतर अडकण्याची शक्यता किती असते? खूप जास्त. अशा कृतीचा परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. नोकरशाहीचा एक अलिखित नियम आहे, जर कागदावर नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्वच नाही. बापरे, म्हणजे प्रूफ मस्ट आहे. हो, जेव्हा तुम्ही आरक्षणाचा दावा करता, सिस्टीम तुम्हाला त्या प्रवर्गातील गुणवत्ता यादीत म्हणजे मेरिट लिस्टमध्ये टाकते. जर तुमचा नंबर लागला आणि प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मूळ प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश त्याच क्षणी रद्द होतो. म्हणजे कोणतीही सबब ऐकून घेतली जात नाही? अजिबात नाही. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला पुन्हा ओपन कॅटेगरीमधून नव्याने अर्ज करावा लागतो, जिथे प्रवेशाची हमी खूप कमी असते. त्यामुळे ज्याचं कागदपत्र हातात आहे तिथेच येस करा. हा खूप मोठा धडा आहे. अगदी. आणि याच यादीत आणखी एक पर्याय असतो, इन हाऊस कोटा. हो, इन हाऊस कोटा. हा प्रकार मला थोडा मानसिक स्थैर्याशी जोडलेला वाटतो. म्हणजे ज्या शाळेत 10वी पूर्ण केली तिथेच 11वी-12वीचे वर्ग असतील तर हा कोटा लागू होतो ना? बरोबर. यामागे विद्यार्थ्यांचा भावनिक स्थैर्य हे एक मोठं कारण आहे. किशोरवयीन मुलांना नवीन ठिकाणी जाण्याची भीती वाटू शकते. नवीन मित्र, नवीन शिक्षक, ते एक दडपण असतंच. हो, आणि दुसरं म्हणजे संस्थेलाही आपले हुशार विद्यार्थी टिकवून ठेवण्याची संधी मिळते. पण हा कोटा फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या शाळेला ज्युनियर कॉलेज जोडलेलं आहे. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता आपण एका अत्यंत व्यावहारिक आणि अडचणीच्या प्रश्नाकडे येऊ. समजा एका विद्यार्थ्याला OBC मधून प्रवेश घ्यायचा आहे. अच्छा. पण प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि त्याचं जातीचे प्रमाणपत्र अजून हातात आलेले नाही, किंवा 10वीची मूळ मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC शाळेकडून मिळालेलं नाही. असं खूपदा होतं. मग अशा परिस्थितीत नियम तर म्हणतात की कागदपत्र असल्याशिवाय दावा करू नका. मग ह्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया तिथेच थांबते का? तो या चक्रव्यूहात अडकतो का? पूर्वी असं व्हायचं आणि मुलांचं नुकसान व्हायचं. पण आता शासनाने एक अत्यंत प्रभावी सुरक्षा जाळे निर्माण केले आहे. फॉर्मच्या शेवटी कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय असतो, जिथे 1 MB साईजची PDF किंवा JPEG फाईल चालते. हो, पण जर कागदच नसेल तर अपलोड काय करणार?
तिथेच तर शासनाने हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग फॉर्मची सुविधा दिली आहे. अच्छा, हे ते हमीपत्र मार्गदर्शक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हा एक PDF फॉर्म असतो जो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची असते. बरोबर. त्यावर स्वतःच्या हाताने नाव आणि अर्ज क्रमांक लिहायचा. त्यात एक तक्ता असतो जिथे LC मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट अशी यादी असते. आणि तिथे टिक करायची असते ना, की कोणती कागदपत्रे आता देतोय आणि कोणती ॲडमिशनच्या वेळी देणार आहे. अगदी बरोबर. आणि शेवटी विद्यार्थी आणि पालकांची सही करून तो फॉर्म अपलोड करायचा. म्हणजे हे एका उधारीच्या चिठ्ठीसारखं वाटतं मला. माझ्याकडे सध्या पुरावा नाही, पण मी नंतर नक्की देईन, असा हा व्यवहार आहे. पण मला सांगा, या अशा हमीपत्रामुळे खोटे दावे करण्यासाठी पळवाट निर्माण होत नाही का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण या हमीपत्राला पळवाट म्हणता येणार नाही. याला प्रशासकीय भाषेत डिफर्ड व्हेरिफिकेशन म्हणजे स्थगित पडताळणी म्हणतात. स्थगित पडताळणी? अच्छा, हो. प्रशासनालाही माहीत असतं की तहसील कार्यालयातून सर्टिफिकेट मिळायला महिने लागू शकतात. यात विद्यार्थ्याचा काय दोष? एका कागदासाठी वर्ष वाया जाऊ नये हा मानवी दृष्टिकोन आहे. म्हणजे ही व्यवस्था विश्वासावर आधारित आहे? हो, पण सिस्टम आंधळी नाहीये. हे हमीपत्र तात्पुरता दावा मान्य करतं, पण जेव्हा पार्ट 2 संपून कॉलेजेस अलॉट होतात आणि विद्यार्थी प्रत्यक्ष फी भरून प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये जातो, तिथे कोणतीही दया दाखवली जात नाही. म्हणजे तिथे मूळ कागदपत्रे लागतातच? 100%. जर तिथे कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होतो आणि त्या विद्यार्थ्याला ओपनमध्ये ढकललं जातं. त्यामुळे हमीपत्र हा खोटे बोलण्याचा परवाना नाही, तो फक्त एक प्रामाणिक ग्रेस पिरियड आहे. बापरे. म्हणजे सिस्टम शब्दावर विश्वास ठेवते, पण अंतिम सत्याची पडताळणी केल्याशिवाय कॉलेजच्या आत घेत नाही? अगदी तेच. आणि हे हमीपत्र अपलोड केल्यावर आपण अंतिम टप्प्याकडे येतो. हो, शुल्क भरणे आणि फॉर्म लॉक करणे. या प्रक्रियेसाठी फक्त 100 रुपये फी आहे, जी गुगल पे किंवा फोनपे सारख्या UPI ॲपवरून लगेच भरता येते. हो, पूर्वीसारख्या बँकेच्या रांगा आता उरल्या नाहीत. स्क्रीनवर QR कोड येतो, तो स्कॅन केला की काम झालं. पण फी भरल्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि मी म्हणेन जीवघेणी स्टेप आहे ती म्हणजे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म हे बटन दाबणे. हो, हे बटन म्हणजे या संपूर्ण पार्ट 1चा प्राण आहे. म्हणजे जर विद्यार्थ्याने फॉर्म भरला, हमीपत्र दिलं, 100 रुपये भरले, पण जर तो फॉर्म लॉक केला नाही तर तो एक ड्राफ्ट म्हणूनच राहतो ना? नक्कीच. सिस्टेम तो अर्ज ग्राह्यच धरत नाही. हे म्हणजे असं झालं की तुम्ही कितीही सुंदर ईमेल लिहिलात, पण जर सेंड बटन दाबलंच नाही तर तो समोरच्याला कधीच पोचणार नाही. तो ड्राफ्ट फोल्डरमध्येच चढत राहील. हा, अगदी अचूक उदाहरण आहे. या लॉक बटनामागे एक मोठा मानसिक पैलू आहे. 15-16 वर्षांच्या मुलांसाठी एखाद्या अधिकृत कागदपत्रावर अंतिम मोहर उमटवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असते. आणि एकदा लॉक केलं की माहिती बदलता येत नाही. बरोबर. ही जाणीव त्यांना अचूकतेचे महत्त्व शिकवते. नाव, जन्मतारीख किंवा जात यात झालेली चूक दुरुस्त करणं जवळपास अशक्य असतं. आणि जर फॉर्म अनलॉक राहिला तर पार्ट 2 सुरू झाल्यावर त्यांना त्यात भाग घेताच येत नाही. म्हणजे त्यांचे दरवाजे तिथेच बंद होतात. हो, त्यामुळे माहिती तपासून फॉर्म लॉक करणे आणि त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवणे ही या प्रक्रियेची अधिकृत सांगता आहे. राऊत सरांनीही त्यांच्या मार्गदर्शनात हा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित केला आहे. तर एकंदरीत या सगळ्याचा नेमका अर्थ काय? 11वी प्रवेशाचा हा पार्ट 1 केवळ एक फॉर्म नाहीये. हा फॉर्म म्हणजे तुम्ही कोण आहात याबद्दल आहे आणि तुम्हाला कुठे जायचे आहे म्हणजे कॉलेजची निवड याबद्दलचा पार्ट 2 नंतर येईल. हो, पण हा पाया जर एप्रिलमध्ये अचूक रचला गेला तरच पुढची इमारत उभी राहील. ही माहिती केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि पालकांसाठी उपयुक्त आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणाची धावपळ नक्कीच टाळता येईल. अगदी. वेळेचं नियोजन आणि सत्यता हेच या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. जाता जाता श्रोत्यांना एका वेगळ्याच, थोड्या दूरगामी विचारावर सोडून द्यायचंय मला. नक्कीच सांगा. आज आपण या ज्या प्रशासकीय चक्रव्यूहाची आणि डेटा जोडणीची चर्चा केली, तो केवळ एक शैक्षणिक टप्पा नाहीये. 11वी प्रवेशाचा हा फॉर्म अनेक विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या डिजिटल प्रणालीसोबतचा पहिला मोठा संपर्क असतो. हे खूप महत्वाचं आहे. आज अपलोड केलेलं जात प्रमाणपत्र, दिलेलं हमीपत्र आणि तयार झालेला लॉगिन ID ही सगळी विद्यार्थ्यांची पहिली अधिकृत डिजिटल ओळख बनत असते. हो, डिजिटल आयडेंटिटी. विचार करा, येणाऱ्या दशकांमध्ये जेव्हा हेच विद्यार्थी मोठ्या विद्यापीठांमध्ये किंवा नोकरीच्या जगात पाऊल ठेवतील, तेव्हा त्यांची हीच लहान वयात तयार झालेली डिजिटल ओळख त्यांच्यासोबत कशी प्रवास करेल? बापरे, हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि भविष्यात डेटाचे हे जाळे त्यांचं आयुष्य कसं ठरवेल?
सुरुवातीला आपण ज्या एक्स-रे मशीनच्या बिऱ्हाडाची चर्चा केली होती, त्यातून मार्ग काढत स्वतःचा एक स्वच्छ डिजिटल एक्स-रे तयार करण्याची ही सुरुवात आहे. अगदी अचूक. हा केवळ एक फॉर्म नाही, तर एका मोठ्या डिजिटल अस्तित्वाची पायाभरणी आहे. याच विचारावर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयाच्या नव्या सखोल विश्लेषणासह. धन्यवाद.